पुढे मुळात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये खलबतच सुरू आहे। जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। हे सगळं सुरू असतानाच निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते आणि ठाकरे कुटुंबाचे विश्वासू समजले जाणारे भास्कर जाधव हे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मौन बाळगले। निलेश राणेंबरोबर झालेल्या वादाची दखल पक्ष नेतृत्वाकडून घेतली गेली नसल्याने भास्कर जाधव नाराज असल्याची माहिती मिळते। याच पार्श्वभूमीवर चिपळूण मतदारसंघातील आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक भावनिक पत्र त्यांनी लिहिलंय। या पत्रात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचं ऋण व्यक्त केलं। मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय आणि या सगळ्या वाटचालीत संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय, या आणि अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे। मनात काही खंत आहे त्याही उघड करायचं। यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा। भास्कर जाधवांच्या या लेटर बॉम्बमुळे लोकसभेआधी ठाकरे गटात वादळ येण्याची चिन्ह आहेत की काय अशा चर्चा रंगल्यात। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिलं आणि या पत्रात त्यांनी मनातील खंत व्यक्त करायची असल्याचं नमूद केलं। या पत्रामुळे भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे। रविवारी भास्कर जाधव गौप्यस्फोट करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या पत्रानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलंय, तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी भास्कर जाधवांबाबत गौप्यस्फोट केला। ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते। भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती। साईड ट्रॅक करणं हे जे उबटा गटाचं मेन धोरण आहे, त्या धोरणामध्ये भास्कर जाधव बसत नाहीत, म्हणून भास्कर जाधवची असलेली बेचैनी या पत्रामधून स्पष्ट दिसते। लवकर जाग आली, जे कळलं ते ट्यूबलाईट म्हणून लवकर कळलेलं आहे। ट्यूबलाईट उशिराच पेटते। भास्कर जाधव कडवट शिवसैनिक आहे, तो कधी नाराज होणार नाही। भास्कर जाधवांसोबत विश्वासघातकी राजकारण कुणी केलं, जाधव नेमकी काय भूमिका आणि खंत व्यक्त करणार याकडे लक्ष लागलं। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी अद्याप महाविकास आघाडीच्या चर्चेच्या फेऱ्यात चालूच आहेत। अजूनही प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये आहेत की नाहीत याविषयी कोणताही स्पष्ट निर्णय जो तो जाहीर करण्यात आलेला नाही आणि या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क लावले जातात। दुसरीकडे इचलकरंजीमध्ये शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली। या सभेत प्रकाश आंबेडकरांनी मोदी भाजपसह काँग्रेसवरही हल्लाबोल केला। काँग्रेसमध्ये अनेक सुपारी बहादर असल्याची गंभीर टीका त्यांनी केली। मध्ये असे बरेच सुपारी बहादूर आहेत हे आपण लक्षात घ्या। काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना असणारा सल्ला आमचा आहे, हे पहिल्यांदा सुपारी बहादूर ओळखा, काँग्रेसमधून फेकून द्या। काँग्रेस भुरटे चोर असल्याची खरमरीत टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली। काँग्रेसवाले, तुम्हाला आवाहन करतो मी, तुम्ही भुरटे चोरात। प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला लक्ष केलंय, त्यामुळे वंचित महाविकास आघाडीसोबत येणार का हे पाहावं लागेल। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने सभांचा धडाका सुरू केलाय। वंचित महाविकास आघाडीत येणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे। प्रकाश आंबेडकर यांची वंचित लोकसभेसाठी सोबत असेल असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय। मात्र दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांविरोधात आक्रमक भूमिका घेतली। आधी काँग्रेस ठाकरे गटात भांडणं सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला, तर इचलकरंजीमधील सभेत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसमध्ये सुपारी बहादर असल्याचा हल्लाबोल केला। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे, तर महायुतीनं तिरकस भाष्य करत महाविकास आघाडीला टोला लगावला। दोस्ती करायची तर पूर्ण करायची, दोस्तीचा हातही करायचा आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे असं बोलायचं, ते त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया काय द्यावं। आंबेडकर साहेब कोणाबद्दल काय बोलतात, कधी बोलतात या संदर्भात मी काय सांगू, आमच्या शुभेच्छा। चाललेला डोंबाराचा खेळ प्रकाश आंबेडकर साहेबांनी एन्जॉय केलेला। प्रकाश आंबेडकरांनी भाजपसह काँग्रेस विरोधात मोर्चा हाती घेतला, त्यामुळे वंचितचं महाविकास आघाडीत प्रवेशाचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार सामना रंगणार हे निश्चित झालेलं आहे। शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे सध्या या मतदारसंघाच्या खासदार आहेत, तर सध्या महायुतीत सहभागी झालेले अजितदादा यांची पत्नी सुनेत्र पवार या मतदारसंघातून नशीब आजमावणार अशी चर्चा आहे। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांमधील दुराव्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत चुरशीची होईल या शंकाने दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्यात। विखारी प्रचार तंत्र न वापरता मतदारांना भावनिक साथ घातली जाते, अशातच बारामतीत नाट्यमय घटना घडली। सुप्रिया सुळे आणि सुनेत्र पवार या दोघींनी गळाभेट घेतली। बारामती तालुक्यातील जळोची काळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले असता दोघी समोरासमोर आल्या आणि त्यावेळी त्यांनी गळाभेट घेतली। माझ्या मोठ्या भावाची बायको आहे, त्यामुळे माझ्या मोठ्या बहिणी आहेत,
माझ्यावर झालेल्या संस्कारामध्ये आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाची जेव्हा आपण भेटतो त्याचा मान सन्मान केलाच पाहिजे. परिवारामध्ये त्यांनी गळ्याला भेटलं, मग ते दोघा काका पुतण्याचंही भांडण वेगळं येतं, त्या सगळ्या गोष्टी चालत राहतात. मतभेद असावेत पण मनभेद नसावा. नातं जपणं हा भाग वेगळा आहे आणि राजकारण करणं वेगळं आहे. गेल्या आठवड्यात बारामतीत नमो रोजगार मेळाव्यात सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. पक्षातील आणि राजकारणातील भूमिकेमुळे दुरावा आलेला असतानाच नात्याचा दोर अजूनही घट्ट असल्याचं नणंद भाऊजाईच्या गळाभेटीमुळे समोर आलंय. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना महाविकास आघाडीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. शाहू महाराज छत्रपतींच्या निमित्ताने महाविकास आघाडीनं महायुतीपुढे आव्हान निर्माण केल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीनं छत्रपती घराण्यात उमेदवारी दिल्यानं महायुती ही नवीन खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शाहू महाराजांविरोधात भाजप नेते समरजित सिंग घाटगे यांना उमेदवारी देण्याची चाल महायुतीनं आखल्याची माहिती मिळते. गेल्या काही दिवसांपासून संजय मंडलिक यांचा शाहू महाराजांसमोर निभाव लागणार नाही याची चर्चा रंगलेली असतानाच आता थेट भाजपकडून समरजित सिंग घाटगे यांच्याच नावाचा प्रस्ताव समोर आलाय. शाहू महाराजांना टक्कर देण्यासाठी शाहूजनक घराण्याचे थेट वंशज समरजित घाटगेंना पसंती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून घाटगे यांचं काम मोठं आहे. शिवाय कोल्हापुरात नेटवर्क आहे. आमदार होण्याच्या इराद्याने कागल विधानसभा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला. मात्र समरजित सिंग घाटगे यांनी सर्व घडामोडींवर मौन बाळगलंय. पक्षशिस्त असल्यानं सध्या कोणतीच प्रतिक्रिया द्यायला घाटगे यांचा नकार आहे. मात्र घाटगे यांचं नाव कोल्हापूर लोकसभेसाठी चर्चेत आल्यानं कोल्हापूरमध्ये काटेकी टक्कर होणार हे मात्र निश्चित आहे. राज्यामध्ये अवघ्या चर्चेचा विषय झालेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने उमेदवार निश्चित केल्याचं बोललं जात आहे. करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याचं समजतं. अशात भाजपनं आपला पत्ता उघडला. भाजपकडून माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंग घाटगे यांना कोल्हापूर लोकसभेच्या आखाड्यात उतरवण्याची तयारी सुरू झाली. समरजित घाटगेंना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवल्यास कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ कोणती भूमिका घेणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. कारण घाटगे आणि मुश्रीफांमध्ये असलेला 36चा आकडा हा सर्वश्रुत आहे. दोघांमध्ये राजकीय विस्तव सुद्धा जात नाही अशी स्थिती आहे. दोघे एकमेकांविरोधात नेहमीच उभे ठाकले. मुश्रीफ ईडीच्या रडारवर आल्यानंतर त्यांनी सातत्याने घाटगे यांच्याकडे बोट केलंय. त्यामुळे घाटगे हे जर लोकसभेसाठी उमेदवार झाल्यास मुश्रीफ आगामी विधानसभेसाठी आपला मार्ग सुकर करून घाटगे यांना संपूर्ण मदत करणार का याकडे सुद्धा लक्ष असेल. जो उमेदवार देते त्याच्या मागे ठामपणानं उभा राहणं आणि हाडाची काढ रक्ताचं पाणी करणं हे माझं काम आहे, ते मी करेन. दुसरीकडे संजय मंडलिकांना उमेदवारी नाकारली गेली तर ते किती ताकदीने घाटगेंना मदत करणार यावर सुद्धा बरीच गणितं अवलंबून असणार आहे. अजित पवार आणि रोहित पवार या काका पुतण्यांमध्ये पुन्हा राजकीय वादाला तोंड फुटलंय. त्याला कारणीभूत ठरली आहे ईडीची कारवाई. ईडीने रोहित पवारांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे. आणि या कारवाईच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी काका अजित पवारांचं नाव न घेता खरपूस टीका केली. युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबतच्या तळमळीतून एका बच्चानं 800 किलोमीटर पायी संघर्ष यात्रा काढली. यावेळी यांनी काय संघर्ष केला अशी टीका काहींनी केली. त्यांना सांगायचंय की बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगानं भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या मित्राबरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचतं. पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे. पण तुम्ही कोणता संघर्ष करून आणि कोणत्या धरणातून सिंचन करून साम्राज्य उभं केलं हे सांगण्याची हिंमत तुमच्यात आहे का? माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला आणि तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील, पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची झलक आत्ताच जागा वाटपातही दिसायला लागली आहे. हव्या असलेल्या मंत्रिपदासाठी आणि तिकिटासाठी तुम्ही 100 दिल्लीवाऱ्या कराल, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही. कन्नड साखर कारखान्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आलेली कारवाई ही राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय. तर कर नाही त्याला डर कशाला अशा शब्दात सत्ताधाऱ्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. बारामती अॅग्रो लिमिटेडच्या कन्नड साखर कारखान्यावर ईडीनं केलेल्या जप्तीच्या कारवाईबाबत कंपनीला काहीही कळवलं नसल्याचा आरोप करत राजकीय सुडापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. या कारवाईवरून राजकारण तापलंय. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. त्याचं एफआयआर मध्ये नाव देखील नाही त्या व्यक्तीला तुम्ही ही अटॅचमेंट हा कुठला नाही. आमच्यावर कारवाया झाल्या होतील. आम्ही तुमच्या समोर घुटणे टेकणार नाही, गुडघे टेकणार नाही. कारखान्यांच्या नावाने शेतकऱ्यांचे पैसे लुटायचे, वीज बिल MSEBीचं भरायचं नाही आणि विचारणा झालं तर त्याचं नाव छळ द्यायचं. उगाच कुणावर तरी कारवाई करते अशातला भाग नाही. पण आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं
की इतक्या कमी वयामध्ये इतके उद्योजक मोठमोठ्याने कसे तयार झाले, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. ईडीनं केलेली कारवाई ही रोहित पवारांसाठी धक्का मानली जाते. यावरून निवडणुकीच्या काळातही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी कायम राहण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसामध्ये भरधाव वेगाचा कहर पाहायला मिळाला. या भीषण अपघातात कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचाही हकनाक जीव गेला. अंगावर काटा आणणारा हा अपघाताचा जो थरार आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. लातूर जिल्ह्यातल्या औसा इथल्या हायवे क्रमांक 361 वर सीएनजी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या हॉटेलमध्ये भरधाव वेगानं आलेली कार घुसल्यानं भीषण अपघात घडला. हैदराबादहून लातूरकडे भरधाव वेगानं येत असलेल्या कारच्या चालकाचा ताबा सुटल्यानं भरधाव वेगात असलेली ही कार थेट हायवे जवळच्या हॉटेलमध्ये घुसली. या कारच्या धडकेत हॉटेलमध्ये काम करणारा 14 वर्षीय ओमकार कांबळे हा मुलगा गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर कारमधील इतर 2 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोन्याचा दर गेल्या काही दिवसात नवनवीन उच्चांक गाठताना दिसतोय. आठवडाभरात सोन्याच्या दरात 2,500 रुपयांची वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात अशीच वाढ होत राहिल्यास लवकरच सोनं प्रति तोळ 70,000वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सोन्याच्या दरात गेल्या आठवड्याभरात 2,500 रुपयांची वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 65,700 रुपये प्रति तोळा झाले असून जीएसटीसह सोन्याचे दर 67,500 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. आतापर्यंत सोन्याचा हा सर्वात उच्चांकी दर आहे. अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील घडामोडींमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना खिशाला मोठी झळ सोसावी लागते. सोन्याचे दर वाढल्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं बजेट कोलमडलंय. आमचं बजेट आम्हाला घ्यायचं होतं 3 ग्रॅम ते 2 ग्रॅम घेता आलं व भाव वाढल्यामुळे. मुख्य कारण आपण बघितलं तर जे जिओ पॉलिटिकल टेन्शन जे चालू आहे त्याच्यामुळे सोन्याचे भाव आज आपल्याला वाढलेले पाहायला भेटलेले आहे. चांदीच्या दरातही 2 दिवसात 1,200 रुपये वाढ झाली असून चांदीचे दर 74,000 प्रति किलोवर पोहोचले. सोन्याच्या दरात वाढ होत असल्यानं लग्नसराई निमित्तानं सोनं खरेदी करणाऱ्यांना झळ सोसावी लागते. आणि अर्थात यानंतर या ब्रेकलेस आणि ब्रेथलेस घडामोडींमध्ये म्हणजे 100% बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटूयात नवीन घडामोडींचं. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.